पहिल्यांदा मी एक गोष्ट नमूद करायची आहे की जेवढा गुरु महत्वाचा असतो ना तेवढा त्यांचा शिष्यवर्गही महत्वाचा असतो. गुरु आणि शिष्य हे परस्पर पूरक आहेत. गुरुशिवाय शिष्य नाही आणि शिष्याशिवाय गुरु नाही. गुरुपौर्णिमेच्या या सोहळ्यात गुरु आणि शिष्याचं महत्व अनन्यसाधारण आहे हे तुम्ही आत्ताच बघितलं असेल. आषाढ शुद्ध पौर्णिमा ज्याला आपण व्यास पौर्णिमा म्हणतो. या व्यास पौर्णिमेचं खरं म्हणजे दिवस होता 10 जुलै, बरोबर ना? पण आपल्या सोयीप्रमाणे आपण तो आज साजरा करतो आहोत. व्यासांना कोण ओळखत नाही? ज्यांनी महाभारत लिहिलं, ज्यांनी वेदांची विभागणी केली, वेदांची विभागणी त्यांनी केली व्यवस्थित आणि म्हणूनच त्यांना वेद व्यास असं म्हटलं जातं. तुम्हाला माहितीच असेल या सगळ्या गोष्टी. उपनिषदांचं व्यवस्थापन त्यांनी केलं. असं म्हणतात व्यासोत्तिष्ठ जगत्सर्व, म्हणजे व्यासांनी जे जे सांगितलं ना ते सर्व या जगामध्ये आहे, काही नाही असं नाही. तत्वज्ञान आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यांनी कशाचा उल्लेख केला नाही त्यांच्या लिखाणामध्ये असं कधीही नाही. आणि म्हणूनच त्यांना विश्वगुरु असं म्हटलं जातं. आपण त्या दृष्टीनेच वाटचाल करत आहोत आता असंही म्हटलं जातं. संगीत महासागराचा तातूंत जितले आमी खोल वतात तातूंत कांयच मेळना आमकां. आमी आजून शुन्य आसात, लक्षांत दवरात. शुन्य जितली महासागरा वता तितली ती माणसां मेळपाक शकतात भितर, पूण आज पर्यंत तशें जालें ना. नवीन नवीन शोध लागतात. इतकेच लक्षांत दवरात. क्लासेस, संगीत क्लासेस खूप चालू असतात, पण पाया घटकरात म्हणजे सांगायचं पाया घटकरात ना तर भिंत बिल्डिंग कोसळटली. जे सुरुवातीचे संगीत असतात ते भक्कम करात. कारण एकदम ते परीक्षा दिवपाक वचनाकात. परीक्षेक दिल्या विशारद अलंकार जाले बरे आयले, पण तांकां राग विस्तार म्हणजे कितें कळना, कितें म्हणून परत विचारतात. हो प्रश्न आसा. तेन्ना आमी कोणाचेर अन्याय करना. संगीत क्लास कितलेय चालू करचे, पण शास्त्रोक्त पद्धतीचे मजबूत शिक्षण श्री गणेशा अ आ इ जे कितें आसा पळय ती शास्त्रोक्त पद्धतीन दिवचे. आनी म्हजी कार्य तें चालू आसा. आज म्हाका दिसता हांवें अनेक तुमकां सांगता ल्हान भुरगीं खूब म्हणजे खूब येतालीं, आमी सगळें बंद केल्यात. कारण कितें आसा खबर आसा हांगा, तांचे आवय बापायक कशें जाय शास्त्रीय संगीत शिकपाक येतात, पण नेक्स्ट टायम तांकां ते सारेगमा आयडल बिडल पळयतात. टिचर फाल्यां कॉम्पिटिशन आसा, हें पद बसय, फाल्यां हिंदी पद बसय, फाल्यां अभंग बसय. ना, बंद केलें. तुमकां कोण बसयतात ताजे म्हऱ्या पद वचात. हांवें तें केलें पयलीं, हांवें तें सगळें करून पळयलें. जेन्ना म्हाका भुरग्याची खात्री जाता तो वचून थंय तें लय ताल सुराग जर म्हणटा जाल्यार आनंद आसा. जेन्ना परिपक्व जायना तो पर्यंत थंय वचून कांय फायदो ना. हें हांव प्रत्येक मनशाक सांगता, प्रत्येक आवय बापायक सांगता. तेन्ना असो हट्ट करनाकात. भुरग्यांक संगीत शिकू. खूब माध्यम बरें आसा. तातूंतल्यान सगळे विवंचना तातूंतल्यान आमी सगळे भायर वतात. हें म्हजे वयल्यान उदाहरणांत आयलें आसतलें. तेन्ना हांवें आतां फक्त म्हजे जे विद्यार्थी आसात आतां ते सामके ल्हान आसात, लक्षांत दवरात. सगळे महिला आनी त्यो बी घर दार संवसार सगळें सांबाळून करून म्हळ्यार येतात आनी ती इतकी मना पासून शिकतात. हांव तांचे खरें मना पासून कौतुक करता आनी म्हजे कडेन जें जाता तें तांकां दिवपाचो प्रयत्न करता. अशें जे आमचे संत लोक म्हणटा की गुरु श्रेष्ठ की देव श्रेष्ठ, आणि आदी वंदन कोणाला करावं. पूण जेन्ना संतांनी सांगलें की देवापेक्षा गुरु हो श्रेष्ठ, कित्याक ती देवाची जी वळख आसा ते गुरु करून दिता, तेन्ना आयज आमचे मुखार एक व्हडली अश्विनीताई व्हडले गुरु आसा आनी त्यांच्या मार्गदर्शना खातीर कितके तरी विद्यार्थी शिकून गेले आसतले, आपले कॅरियर केले, आपली व्हडले व्हडले पदाचेर ती पावली. पूण हांव तिका पर्सनली वळखता, पूण केन्ना तशें मोठेपण ना. हांव ती फुडें खूबदां वयता केन्ना केन्ना एक शिकपा खातीर बारीक अशें आनी केन्ना अशें रिकॉर्डिंग म्हणटा कॅरोके म्हणजे टिप्स घेवपाक ती फुडें सांगता, मुद्दम सांगता. पूण तिणें म्हाका केन्ना म्हणना संजय तुका आतां वय जालां मरे, आतां तुमी शिकता म्हणून. पूण जे पद्दतीन म्हाका कितें कळटा ते पद्दतीन प्रामाणीकपणान जे शिकयता. जेन्ना जेन्ना हांव पोवचोता तेन्ना संजय म्हणटा अमके टायमाचेर यो, अमके आपूण तुका आसता म्हणजे एक सिंपल मनीस. आनी हांवें हेवूय पळयलां तेगेलें की जे भुरगीं कोण शिकून गेल्या थोड्यांक कितें आसता की संगीत म्हळ्यार कितें आसता की जे म्हाका खबर आसा की थोड्यांक कितें दिसता की एक वर्सान आपूण काबार जातलें, 2 वर्सान आपूण व्हडलो एक्सपर्ट जातलो, तशें ना.
तेका म्हणटा ते एंड पॉयंट ना अशें म्हागेलें एक मत आसा तिगेलें एंड मत म्हाका तेणी सांगलें की तेका तूं कितको शिकलो जाल्यार तेका एक आपूण जालो कंप्लीट जालें शिक्षणा बाबतींत तर म्हणजे संगीता बाबतींत तर तशें जायना हें म्हाकाय दिसता आनी तिगेलें तेंच मत आहा आनी कितें जाता थोड्यांक कितें दिसता की आज एक दीस शिकलो ते आपूण एक्सपर्ट जातलो आपूण स्टेजीचेर म्हणटलो तशें ना पूण तिचे जे विचार आहा ते सगळे ते भुरग्यांक वेवस्थीत सांगपाचें म्हणजे एक परफेक्ट विद्यार्थी कसो जातलो हेजेर तुगे कॉन्सन्ट्रेशन आसा तेन्ना हांव जे आमचे भुरगीं आसा तांकां तेंच सांगतलो की तुमी आयज शिकली आनी फाल्यां फुडें आपूण व्हडले संगीतकार जातले किंवा गायक जातले अशें चिंतनाका तेका खूब हार्डवर्क आसा ज्या पद्दतीन तिणी डेडिकेशन केलां म्हाका म्हणटा जर सपोज तिका बॅकींग मेळटा त्या टायमाचेर जाल्यार आज आमची जे लता मंगेशकर किंवा हे लेवलाचेर ती आसपाची जाल्यार सगळ्यांक मागता की ताळे मारून तेंची जे पद्दतीन ती कार्य करता नमस्कार. गुरुपौर्णिमा ही संपूर्ण गोंयांत भितर देशांत भितर साजरी केल्ली वयता आनी गुरुपौर्णिमा म्हणल्यार आपलो गुरू जो शिष्य आसा ज्या गुरू कडेन तो शिकता तेका गुरूक तेका भेटवस्तू किंवा तेजी चरण स्पर्श करप ही परंपरा जी आसा ही परंपरा पूर्वज काला पासून चालू जाल्ली आसा आनी आमचे ऋषिमुनी जी आसा आनी ऋषिमुनी कडेन शिकता आसतना जे शिष्य आसले ते आपली जेन्ना परीक्षा जेन्ना उत्तीर्ण जाता जेन्ना ते घर वचपाचें आसता तेन्ना लास्ट स्टेजीर गुरूची पांय धरून गुरूची जी तपश्चर्येचे किंवा तेजी जी शिक्षणाचो बोध घेतल्या नंतर तांकां परत एकदा शिक्षण घेवची पडटा आनी त्या टायमार साधू किंवा ऋषिमुनी जे आसले ते शिश्या कडेन आपले मागताले की तूं आपल्याक कितें दितलो पूण अशें हितूंतल्यान आमी आयज पळयली जाल्यार आमी आयज जे शिक्षण दिणारे शिक्षक आसतले ते शाळे आसतले इस्कॉला आसतले वॉटेवर सगळे हितून आसतात संगीत महाविद्यालय आसतले किंवा बाकीचे हितून शिक्षक व सदांच गुरू आसता एक विद्यार्थ्यालो आनी अशीच गुरुपौर्णिमा ही साजरी केल्ली वयता आनी ही गुरुपौर्णिमा लेट जरी जालो जाल्यार चिन्मय मिशन चिन्मय आश्रम जे आसा कुडचडेक आनीक जी जांबावलीकर आसा तिजे अंतर ती गुरू मानली गेल्ले अशी शिश्यांनी तिजी काल पांय जे आसा तिजी चरण स्पर्श केल्ले आसा आनीक ह्या हितूंतल्यान संगीत जो प्रोग्राम आसलो कार्यक्रम आसलो तो साजरो केला किंवा कलाकार जे आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय हितून भितर आपली कला दाखयल्ली अशे कलाकाराचो सत्कार केल्लो आसा. संजय नायक आसतलो जो सावडे पंचायतीचो सरपंच आतां सरपंच जातात हो मुखेल पावणे आसलो आनीक ज्या पद्दतीन गुरूचें कथन कितें आसा आनीक गुरू शिश्याक कितें पर्यंत हें करपाक आयज संगीताच्या मळार जर गेले संगीत हे केन्ना न थांबणारें किंवा न स्टॉप उरणारें अशें संगीत हें आसा कारण जितलें तूं संगीत शिकता तितलें तुका आनी शिकून दिसता आनीक तेका एंड म्हणटा आसना हें जांबावलीकर हेणी सांगलेलें आसा आनीक एक बऱ्या पैकी कार्यक्रम जो आसा तो चिन्मय मिशन कुडचडेर हांगा पार पडलो आसा इन गुवाहाटी उदयवेकर कुडचडे.